बाबांवर जीवापाड प्रेम करतात ना, मग हे पत्र बाबांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि हो, जर खरंच तुम्हाला बाबांचं भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल ना, तर हे पत्र शेवटपर्यंत नक्की ऐका. प्रिय बाबा, आज मी तुमच्याशी सीए म्हणून नाही बोलत आहे. आज मी तुमच्याशी तुमचा मुलगा म्हणून बोलत आहे. बाबा, तुम्ही कधी मोठ्याने सांगितलं नाही हो, पण आम्ही सगळं पाहिलं आहे. सकाळी लवकर उठणं, उशिराने घरी येणं, थकवा असूनही चेहऱ्यावर हास्य ठेवणं. तुमचं आयुष्य आमच्यासाठी चाललेली एक शांत लढाई नाही का? तुम्ही कधी म्हणालात का माझ्यासाठी हे हवंय, माझ्यासाठी ते हवंय? नाही बाबा, तुमचं प्रत्येक स्वप्न आमच्यावर येऊन थांबलं. आज मी सीए आहे. लोक मला फायनान्स बद्दल प्रश्न विचारतात, पण बाबा, माझा पहिला फायनान्शियल टीचर तुम्हीच आहात. तुम्ही कधी एक्सेल वापरलं नाही, पण घराचं बजेट परफेक्ट केलं. तुम्ही कधी इन्व्हेस्टमेंट बुक वाचली नाही हो, पण रिस्क काय असते ते तुम्हाला माहिती होतं. तुम्ही मला शिकवलं, बेटा, पैसा कमवणं महत्वाचं आहे, पण त्याहून महत्वाचा आहे तो टिकवणं. पण बाबा, आज एक गोष्ट मुलगा म्हणून सांगायची आहे हो. तुम्ही सगळ्यांसाठी प्लॅनिंग केली, खरं आहे ना, पण स्वतःसाठी थोडी कमी केली. आजही अनेक बाबा म्हणतात, आपण मॅनेज करू, मुलं आहेत ते बघतील, आपल्याला काय होणार नाही. पण बाबा, फायनान्स मध्ये होप्सवर प्लॅनिंग चालत नाही. फायनान्शियल सिक्युरिटी म्हणजे बाबा फक्त बँक अकाउंट मध्ये बॅलन्स असणं नव्हे. फायनान्शियल सिक्युरिटी म्हणजे कधी इमर्जन्सी आलीच तर त्यावेळी पैशांअभावी तुम्हाला तुमचं डिसिजन बदलू लागू नये. फायनान्शियल सिक्युरिटी म्हणजे कधी आजारपण आलं आणि त्यावेळेस ट्रीटमेंट पैशांअभावी पुढे ढकलावी लागू नये म्हणून. फायनान्शियल सिक्युरिटी म्हणजे कधी रिटायरमेंट आलं त्यावेळेस कोणाकडे हात पसरावा लागू नये म्हणून. फायनान्शियल सिक्युरिटी म्हणजे स्वतःच्या आयुष्यावर स्वतःचा असलेला कंट्रोल होय. आणि बाबा, पैसा नसणं धोकादायक नाही, पण फायनान्शियल प्लॅनिंग नसणं खूप धोकादायक आहे. तसेच इन्शुरन्स सेफ्टी म्हणजे खर्च नाही बरं का. ती इमर्जन्सी आली तेव्हा निर्णय डोळ्यात पाणी येऊन नाही, तर डोकं शांत ठेवून घ्यायला शिकवते. सेव्हिंग म्हणजे उरलेले पैसे ना, ती कठीण काळात तुमचा आत्मसन्मान वाचवते. इन्व्हेस्टमेंट म्हणजे श्रीमंत होण्याची हाव कधीच नसते, ती भविष्यात आपणास भीतीपासून मुक्त करणं असते. आणि विल प्लॅनिंग, ती मृत्यूबाबतची चर्चा नव्हे बाबा, ती कुटुंबाला कन्फ्युजन पासून वाचवणं आहे. प्लॅनिंग म्हणजे भीतीने जगणं नसते. प्लॅनिंग म्हणजे भीती येण्याआधी तयार असणे. प्लॅनिंग म्हणजे प्रेम. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे लक्झरी कधीच नाही. ही सगळ्यात जास्त मिसअंडरस्टँडिंग बाबा. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काम करायचं की नाही हा निर्णय तुमच्या हातात असणे. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे तुमची हेल्थ, तुमचा वेळ, तुमचं आयुष्य पैशांच्या भीतीत न अडकणं. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे स्वाभिमानाने घेतलेला आत्मनिर्णय. आज मी तुम्हाला एक वचन देतो बाबा, तुम्ही आमचं भविष्य उभं केलं ना, आता तुमचं भविष्य सिक्युअर करणं ही आमची जबाबदारी बाबा. ही लेटर फक्त माझ्या बाबांसाठी नाही, तर ती प्रत्येक बाबांसाठी आहे जे आयुष्यभर कणाकणाने कमवतात, पण स्वतःसाठी फायनान्शियल प्लॅनिंग पुढे ढकलतात. बाबा, तुम्ही आम्हाला चालायला शिकवलं, उभं राहायला शिकवलं आणि पडल्यावर पुन्हा उठायला शिकवलं. आज फायनान्स बद्दल बोलताना मी फक्त एकच गोष्ट सांगतो, आता थोडा वेळ स्वतःसाठी द्या. तुमचं कष्टाचं आयुष्य सुरक्षित, सन्मानाने आणि शांततेने जगलं जावं, हीच माझी प्रार्थना. तुमचा मुलगा आणि कायम तुमचाच हो, एक चार्टर्ड